रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। ठाईचा संबंध तुझा माझा होता, विशेष अनंता केला संती, हे जे म्हटलं आहे त्याचा अगदी सामान्य आपल्या दृष्टीने कळण्यासारखा अर्थ म्हणजे माझा आणि निर्गुणाचा संबंध होता. मी सगुणात आलो आणि घोटाळ्यात पडलो. काही वेळा संबंध विसरला, काही वेळा आहे हे माहीतच नाही, जायचं आहे ती कल्पना नाही. परत मला माझ्या घरी जायचं आहे, चला पाहू आपुले निज घर, महाराजांचा अभंग आहे आपल्याला माहिती आहे. तर मी निज घर विसरलो. पूजेमध्ये आपण म्हणतो आनंदाचे निज घर विसरलो. तेव्हा निर्गुण हे केवळ आनंदरूपच आहे. तर तिथून मी आलो, मग मला दुःख कुठून आलं, ते मी जिथून आलो ते विसरलो म्हणून दुःख आलं. माझा खरा संबंध जर तिथे आहे आणि जर मी तिथे असायला पाहिजे, खरं तर हे तर काही मनुष्य देहात आला आहे म्हणल्यानंतर तो त्या अर्थाने निर्गुणात नाही, हे मान्य आहे. पण हा संबंध दाखवण्यासाठी कुणीतरी लागतं, त्यासाठी यांनी सगुणाचा आळ पत्करून इथे आले. इथे आपण आहोत की हा संबंध मुळात निर्गुणाचा, मी तो खरं म्हणजे. आणि सगळीकडे उपनिषदापासून सगळी महावाक्य सांगतात ते तत्वमसी काय, आय एम दॅट काय काय, ते सगळं तेच. पुन्हा प्रत्येकाला सांगायचं आहे तो मुद्दा तोच आहे, कारण शेवटी तो बदलणाराच मुद्दा नाही. मी जिथे ज्याचा आहे, ज्याचा होतो, त्याचाच मी आहे, हे मला विसरायला होतं म्हणून ते जाणीव करून देतात. आता ही जाणीव अशी व्यवहारातल्या माणसाला होत नाही, म्हणून त्यांना ती विशेषत्वाने काही प्रसंगाने मार्गाने करून द्यावी लागतं. तसं वास्तविक ठरलेलं असतं मुलाचं, नाही का, की शाळेत गेल्यामुळे अभ्यासच करायचा हे ठरलेलं आहे की नाही, परीक्षा पास व्हायची ठरलेली आहे की नाही, पण आठवण करावी लागते ना, अनेकांना रोज करावी लागते. मग तेव्हा कुठं ते झालं तर होतं. तर तसं हे जसं विसरलो, त्याचं ध्येय विसरलो, उद्दिष्ट विसरलो, तसं इथं मी मूळच विसरलो. हे सगळं आत आल्यानंतरचं हे सगळं लागू झालं. पण तिथे जिथे मी खरं आहे, जिथून आलो, तर तो संबंध पुढे जे म्हटलं आहे, विशेष अनंता केला संती, तेव्हा हा संबंध माझा जो होता तो माझा सामान्य संबंध होऊन गेला, किंबहुना तो मी विसरून गेलो. आणि आता माझ्या जेव्हा संतांनी हे लक्षात आणून दिलं की तुझा संबंध खरा तिथं आहे आणि तू तिथला आहेस आणि तू तिथेच जा. आपल्याकडे वेगवेगळ्या संतांनी आपापल्या भाषेमध्ये आपण संतबोध वाचतो. आपण गुरुपत्र आहोत याचे सदा भान असावे, बरोबर. आपल्याला वाक्यपाठ आहे, तर त्यामुळे आता ते भान असावे म्हणजे वागावे, नाही का. भान असावे म्हणजे वागावे. आता वागायला भान असायला पाहिजे हे बरोबर आहे. भान नसलं तरीसुद्धा वागता येतं, नाही असं मी म्हणत नाही, पण तितकं मुरलेलं लागतं की ज्याला वेगळी आठवण देवाची ठेवावी लागत नाही आणि हात जोडले जातात आणि लक्षात न ठेवता गुरुवारी दत्ताला काय, सोमवारी काय, मंगळवारी देवीला काय, जे असेल ते तो सहजपणे जातो आणि आनंदाने ज्यासाठी जायचं ते लक्षात ठेवून जातो. असे किती लोक असतील. म्हणून भान आल्यानंतर ते भान यावं. तर मला पाठ आहे पण मला भान नाही. भान असेल तर मग मी करण्याची शक्यता आहे. मग ते आणून देणं किती, तसं म्हटलं तर किचकट काप झालं आहे. खरं सांगायचं तर घरातून मनुष्य गेला, कामाला गेला आणि त्याचं काम संपल्यानंतर तो घरी आला, हा किती सोपा विषय आहे. खरं मनुष्याचं एक काम आहे, त्याला बाजारात पाठवलं, काय मंडी आणायचे, काय करायचे, काय ऑफिसला गेला, काय नोकरीला गेला, काय झालं, ते सगळं संपलं की तो घरी येतो ना, तो तिथं थोडाच मुक्काम ठोकतो. कारण शक्यतो प्रपंचातला मुक्काम हलवायला कोण तयार नाही. मंडईत जावं, दुकानात जावं, ऑफिसमध्ये जावं, काय तुमच्या कारखान्यात जावं, तसं मनुष्याला वाटतं की आपण आलेले आहोत आणि आता तिथे थांबतो का. तिथे त्याचं काम झालं कसं लवकर होईल बघत असतो. उलटा तिथं एकदा झालं की सुटलो म्हणतो.
इथे सुटलो म्हणत नाही, सुटू नये म्हणतो. अजून काय असलं तर करा, पुण्याला न्या, मुंबईला न्या, अजून बाहेरून काय इम्पोर्टेड वगैरे काय असेल तर बघा. पण एकदा अहो म्हणजे हे उलटं झालं. मला अजून नोकरीत आता मी काम करतो आहे, 12 तास झाले, अजून एक 2 तास राहू द्या, अजून एक 2 तास राहू द्या, अजून असाच उपाशी राहू द्या, अजून जरा उपाशी राहू द्या, असं म्हटलं तर कसं वाटेल आपल्याला की 12 तास झाले, 18 तास झाले, 19 तास झाले, 20 तास झाले, दिवस बदलला, सगळं झालं, तरी अजून मला इथंच राहू द्या. म्हणजे आता घरी इतका त्रास असेल तर कदाचित मनुष्य म्हणेल, मी सांगता येत नाही, तो म्हणेल इथंच आहे, मला फार काम आहे, मला काय येणं शक्य नाही. म्हणजे ते ओळखायचं काय आहे ते प्रपंचातलं. मुळात मनुष्य असं कुठे म्हणतो का, मंडई गेला बाबा, वस्तू घेतली, काय झालं, सगळं झालं, तर ते झालं ना की आता पिशवी भरली, ओझं झालं. तर ते आणि तेवढं ओझं घेतल्याशिवाय घरी येऊन पण देत नाहीत. असंही असतं काही ठिकाणी की एवढंचं काय घेऊन आलं, एवढी खेप घातली, तर ते काय 4 दिवसाचं आणायचं ते आणलं. किंवा काही ठिकाणी उलटंही असतं, 4-4 दिवसाचं काय आणता, रोज नवीन नको का, तसंही असेल, जे असेल ते याला घेतलं ना, मग ती पिशवी उचलल्यावर आता इकडं फिर तिकडं फिर, म्हणजे काही ना ती आवड असते वेगळ्या कारणासाठी. पण ठीक आहे, कसे बाजार पाणी कसं आहे, तर तिथे बाबा काय आणखीन आपल्याला घ्यायचं नाही, पण तरीसुद्धा ताजं सध्या काय आलं आहे, काय नवीन कुठं आहे वगैरे, हे ठीक आहे, सामान्य ज्ञान आहे, मिळू देत. ज्यांना नॉलेजचा पेपर सोडवायचा असेल त्यांना कुठेतरी, आपल्याला काय माहिती, पण ते जे काय असेल ते त्यासाठी फिरतायत समजा. फिरू द्या. पण असं किती वेळ फिरणार मला सांगा. ती मंडई म्हणजे शेवटी एक काहीतरी एक विशिष्ट मर्यादा असलेली ती गोष्ट आहे ना. भले अगदी ती बांधलेली असेल, नाहीतर उघड्यावर असेल, तर आणि कशावर असेल, ती म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत गेला म्हणजे रस्त्यावर अनेकदा मंडई बसते, अगदी ताजी, आपल्या इथं चौकात नाही का बसतात. तर तशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या ठिकाणी उपनगरामध्ये विशेषतः अशा असतात, बांधलेल्या आहेत, तिथं ठीक आहे. एरवीच्या अशा रस्त्याच्या कडेला बसलेल्या असतात, ताजी घेऊन आलेल्या असतात, थेट एकदम मार्केटला येतात, स्वस्तात मिळतं, उलटं ताजं मिळतं, आपल्याला चॉईस आहे, आपल्याला त्यात निवडायची संधी आहे. ते निवडलं, मनुष्य ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गेला, त्याला काय पाहिजे ते घेतलं, परत आला, आता परत आल्यापर्यंत परत गेला. आता हे जे माणसं आहेत विकायला बसलेली, तीसुद्धा माणसं आहेतच की त्यांच्यासमोर माल आहे, भाजी आहे, ती जावी असं त्यांना वाटतं. हा नुसता इथपर्यंत येतो आणि तिथपर्यंत जातो, पुन्हा परत येतो, परत तिथपर्यंत जातो. असं समजा त्यांनी एक 5 वेळा केलं, तर आता ते गिऱ्हाईक करतील का ह्याच्याकडे बघत राहतील, तर काही काळानंतर बघत राहतील. त्यांना काय वाटेल, ह्याचं विसरलं असेल म्हणून हा कदाचित परत अजून घेण्यासाठी आला असेल, की ह्याला हे आवडलं असेल कदाचित, म्हणून हा पुन्हा 1 किलोभर घेऊया म्हणून परत आला असेल. हा घेत काही नाही, नुसताच तिकडे जातो, नुसताच तिकडे येतो. मला सांगा, दिवसभरात साधारणपणे आपला कार्यक्रम एवढाच आहे. आता तिथे आपण फक्त श्वास घेतो आहे आणि फिरतो आहे, आणि इथे जेवतो आहे, खातो आहे, पलीकडे काही नाही. काय घेऊन आला, काही नाही घेऊन आला, नुसताच तिकडे गेला, परत एकदा इकडे आला. असं जर मंडईत मनुष्य फिरत राहिला तर त्याचा वेळ तर कितीही जाऊ शकतो. त्याची जेवढी पायात ताकद आहे तेवढा तो हिंडत राहील, हेही खरं आहे. पण ह्याच्यातून त्याच्या पदरात काय पडलं हे जसं आपल्याला ॲब्सर्ड वाटेल, हे जसं आपल्याला काय हे आहे असं वाटेल. आपलं काम झालं, निघून गेला मनुष्य, घरी ठेवलं. आता घरी ठेवल्यावर दुसरं काम सांगणार असतील तर कट्ट्यावर बसावं, थोड्या वेळानं जावं. हे आपल्या हातात आहे ना, आपल्याला प्रपंचाची ओळख आहे. मग त्यामुळे समजा हे अर्धा तासात मंडी घेऊन आलं तर आणखीन काहीतरी आणायला सांगतील, असं जर शंका असली तर आपण थांबावं कुठेतरी. कोणतरी वाटेत मित्र भेटला म्हणावं, उशीर झाला म्हणावं, गप्पात वेळ गेला. आपल्याला 100 मार्ग माहिती, प्रपंचात काही हे शिकवायला लागत नाही. तिथे लीलामृत सगळं पाठ. त्यांनी काय सांगतील असं आपण आपल्याकडे त्याच्यातले मार्ग माहिती आहेत. तेव्हा ती काय असतात ना पदार्थ, 108 मार्ग वगैरे, यशस्वी होण्याचे 108 फंडे वगैरे असतात ना, ते काय काय तसले इथले प्रपंचातले काय फंडे शिकवायला लागत नाही. तिथे सगळं माहिती आहे. मग तिथे काय म्हणतो तो, तिथे त्याला एवढंच वाटतं की घरी गेलो तर त्रास असला तर बसू दे एखाद्या कट्ट्यावर, काय हरकत नाही, ते चालेल. पण निदान तो बसला आहे, तो काहीतरी त्रास वाचवण्यासाठी बसला आहे, म्हणजे त्याला आनंद हवा आहे. घरी त्याला कदाचित त्रास असेल म्हणून तो वेळ काढतो आहे, असं जर असेल आणि बसला असेल तरी ठीक आहे. नुसतं पण तरीसुद्धा ठीक आहे का मला सांगा. तो कट्ट्यावर जो बसला आहे तो काही नामस्मरण करत बसला आहे का? तो कट्ट्यावर कशासाठी बसणार, म्हणजे करणार काय शेवटी? हाय डोळे इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, पुढं काय? पुढं काहीच होणार नाही. शेवटी त्याची जी काय वेळ झाली असेल, एकदा ठरलेलं असेल, ते झालं की तो परत जाणार आणि जावंच लागणार त्याला. मग ते जसं घरी मनुष्य, बाहेर कामाला गेलेला मनुष्य जसा लवकर, वेळेत, उशिरा, कसा का होईना परत येतो, तो घरी आल्याशिवाय राहत नाही. आणि जर घरी आला नाही तर घरच्यांना बाहेर पडावं लागतं शोधायला, आणि मग नंतर पोलीस स्टेशनला. थोडक्यात हे जावं लागतं ना आपल्याला, सापडत नाही, परत आले नाही, कुठे गेले माहीत नाही.
गेले होते यासाठी, तिथून पुढं काय झालं पुढचं काय माहिती नाही. म्हणजे हे फक्त अशी परिस्थिती आहे. आता होतं काय, जीवाचं असं होतं, तो कामासाठी आलेला आहे. आम्ही काही कामासाठी आलेलो आहोत तिथे जगामध्ये, याचं भान असेल लोक किती असतील. की मी काही कामासाठी आलो आहे. मी कामं निर्माण करण्यासाठी आलो नाही आहे, कामं संपवण्यासाठी आलो आहे. ऑफिसमध्ये जातो, तो काम संपवण्यासाठी जातो, तो काम वाढवण्यासाठी जात नाही. ते ताबडतोब दुसरे अपॉइंटमेंट करतील, त्यांना काढून टाकतील, हा काम वाढवतो इथे येऊन. तर तसं नाही, काम संपवतो. आपल्याकडे प्रोजेक्ट असतात, देतात, ते संपवण्यासाठी देतात ना. का ते प्रोजेक्ट म्हणून आणखीन चार गोंधळ निर्माण करेल, असं करेल तसं करेल तर त्याला बाजूला करतील. तर तसं तिथे सोय आहे हो, पण इथे सोय नाही. इथे एकदा मनुष्य सोडला, ह्या मायेच्या बाजारात एकदा सोडला की तो त्याला सांगितलेल्या असलेल्या कामाच्या कितीपट काम निर्माण करेल सांगता येत नाही. कसल्याही बाजूने, घरदार, मुलं बाळ, आमकं तमकं काय तो निर्माण करेल. वास्तविक त्याला ह्याच्यासाठी पाठवलं आहे कामामध्ये, त्याचं राहिलं काम म्हणून त्याला पाठवला. आणि त्याचा संबंध खरा ज्यांच्याशी होता, घराशी जसा संबंध माणसाचा आहे, म्हणून मनुष्य काम झालं की घरी जायच्या नादात असतो. सर्वसामान्य माणसाचं म्हणतो. आता सुद्धा आपण इथे बसलो, आपलं काम झालं की आपल्याला घर गाठायचं आहे, उशीर होतो आहे, 10 मिनटं उशीर झाला, ही सगळी जाणीव आपल्याला असते की नाही, मनामध्ये बॅकअप माइंड आहे की नाही, की आपण अधिक लवकर जाऊ. म्हणजे हे जर संपलं आता 5 मिनिटात तर आणखी बरं होईल, लवकर जाऊ. अर्ध्या तासानं संपलं तर उशीर होणार, पण जाणार घरी ही जाणीव आहे. तशी मी माझ्या मूळ घरी जाणार याची जाणीव असेल का माणसाला, ती व्हावी यासाठी हे सगळं त्यांना करावं लागतं. आता ते करायचं म्हणजे तिथं बसून आकाशात पण उपयोग होत नाही आपल्याला. शब्द आकाशात तो गुण आहे त्याचा, आकाशाचा शब्द हा. कारण आकाश नसेल किंवा वायू नसेल तर शब्दाचा उच्चार होणार नाही. निर्वात जागा असते तिथे शब्द उच्चारला जात नाही. मग त्यामुळे तिथे उच्चारून काय उपयोग होत नाही. नाही तर त्यांनी तिथूनच सांगावं ना. पूर्वी ते आकाशवाणी व्हायचं, म्हणजे अलीकडे सुद्धा होत असेल, अशरीरवाणी तर आपल्याला माहिती आहे, पण आकाशवाणी वगैरे होत असेल. म्हणजे ही आपली आकाशवाणी नव्हे, आजचे मुंबईचे बाजारभाव वगैरे ते नव्हे. तर ते ही आकाशवाणी जी काय होत असे ती त्या काळात त्यांनी तो प्रयत्न त्या मार्गाने तिथून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो काळही गेला, तेवढी सूक्ष्मताही गेली. मला सांगायचं की आकाशात जो बोललेला शब्द आहे तो ऐकू येण्याची क्षमता आपल्याकडे आहे का शिल्लक राहिलेली आहे. आम्ही आमचे डेसिबल्स जास्तीत जास्त वाढवीत अशा ठिकाणी नेलेले आहेत की आता त्याच्यावर कायद्यानं नियंत्रण आणून ते खाली आणायची वेळ आली, कारण आम्हाला ऐकू येणंसं झालं. आता परमेश्वरानं जे दिलेलं आहे ते व्यवस्थित नैसर्गिक आहे, आणि त्यानं जर मनुष्य व्यवस्थित ऐकेल तर त्याला शेवटपर्यंत नैसर्गिकरित्या जी मर्यादा आहे तिथपर्यंत त्याला व्यवस्थित ऐकू येईल अशी व्यवस्था आहे. पण त्यानं जर नैसर्गिक काम केलं, म्हणून म्हटलं मनुष्य इथे कामासाठी येतो आणि काम वाढवून ठेवतो. मग ही अशी कामं वाढवून ठेवली आहेत, त्यामुळं ते मग ऐकू येत नाहीचं होतं. का आपण बघतोच की ते डमडम आता जवळच आलं नाही का आता सीझन, तर ते आलं की ते जे काय डमडम असतं ते सुरू झालं की माणसाला शेजारचा मनुष्य पासवर्ड सांगत असला तरी त्याला ऐकू जाणार नाही. ते एवढ्या मोठ्याने चालू असतं तिकडे की ते त्याला कळणार नाही, सांगितलेलं ऐकू जात नाही, लग्न ठरलं म्हणून कळलेलं ते कळत नाही, मोडलेलं कळत नाही. तो म्हणतो आपण बाजूला जाऊया, हे एकदा जाऊ दे मग सांगा, कारण ते महत्त्वाचं आहे. आपण ते महत्त्वाचं आहे का खरं, म्हणजे मला कुठे जायचं ते महत्त्वाचं आहे, त्यातलं काही तो सांगतो आहे का. विशेष अनंता केला संती हे बरोबर आहे, पण आपण त्यांचं ऐकणार आहोत का. माझाही प्रश्न आहे की त्यांनी जे सांगताहेत ते ऐकला, ते ह्यांनी ऐकलं. विशेष अनंता केला संती हे संतांनी तो संबंध मूळ दाखवून दिला आणि तो विशेष करून दिला की सामान्याने ठेवला. प्रत्येक जीवाचा सामान्य संबंध श्वासाने भगवंताशी आहेच, कारण तोच भगवंत आहे त्याच्यामधला. तो गेला की संपलं सगळा. मग ते किती उड्या मारतो, राजा असो नाही तर रंक असो, तो संबंध संपला. हा सामान्य संबंध, श्वासाचा संबंध सामान्य संबंध. संतांनी विशेष काय केलं तर विशेष हे केलं की अरे एवढाच संबंध नाही आहे तुझा, ते तर ठीक आहे, त्याची काही मर्यादा असेल, काय 25 असेल, 50 असेल, 75 असेल, 90 असेल, अगदी लोक जाण्याची वाट बघेपर्यंत असेल असं गृहीत धरू, तरीसुद्धा काय होणार, शेवटी तो संबंध संपणार. तो सामान्य संबंध आहे. विशेष संबंध हा आहे की तेवढ्या दिलेल्या काळात त्याने आपला संबंध ओळखून तो तिथं असतो का, किंवा तिथं जाण्याचं भान त्याला रोज असतं का, हा खरं त्यांना म्हणायचं. म्हणून आपल्याकडे नित्योपासना लावल्या, सकाळ संध्याकाळ तो दिवा लावला, हे काय करायचं ते ज्या त्या कुठल्या तरी मार्गाने माणसाला त्याची आठवण राहावी.
प्रपंचात अंधारच पसरलेला आहे सगळा, म्हणून तर सगळे चाचपडत असतात. मला सांगा, प्रपंचामध्ये असं हे अमुक 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 पद्धतीनं होणार अशी खात्री देण्याची कोणी खात्री देत नाही कशाची. तो म्हणतो मी सांगतो, मला अनुभव आहे, करीन, पण होईलच याची खात्री नाही. अहो, साधं बाहेर गेल्यावर आपली गाडी सुरू होईल का नाही सांगता येत नाही आपल्याला, ना आपण काय सांगणार बाकीच्या गोष्टींचं, की जीवनात असं होईल, तसं होईल, तसं होईल. सांगतो का कोणी? नाही सांग. ते ही शक्यता आपल्याकडे नाही आहे. मग आपल्याला फक्त हे पुरं करण्यासाठी दिलेलं आहे, ते जास्तीत जास्त चांगलं करावं आणि एकदा आपलं लक्षात ठेवावं म्हणून ते आठवण करून दिली. जग अंधारात आहे मी म्हटलं, त्यातूनही निघालं आहे. जग अंधारात आहे म्हणजे काय, तर जगाला अंधार आणि प्रकाशाच्या ह्या मिश्रणामध्ये वावरावं लागतं. सगळ्या जगाची अशी अवस्था आहे. तुम्ही बघा, प्रपंचाची अशीच अवस्था आहे. ते अमुकच होईल असं नाही, अमुक व्हावं असं वाटतं हे आपल्याला वाटते, होईल असं वाटतं हे आपल्याला वाटते, पण होईलच याची खात्री कोणाकडे नाही. होईलच याची खात्री नाही म्हणजे अंधार आहे. तेव्हा अशा तऱ्हेनं प्रपंच अंधारात चाचपडत जाण्याचा आहे आणि संतांना तो प्रकाशित करायचा आहे. त्यांना एवढंच म्हणायचं आहे. काय होते, अंधाराचा एकदा यात वावर झाला म्हणजे माणसाचं मूळ काम काय आहे आणि मूळ काम काय नाही हे पण त्याला ओळखत नाही. वस्तू जशी ओळखत नाही अंधारामध्ये वावरत असला तर माणसाला वस्तू सापडत नाही, ओळखत नाही. याचं कारण का, तर अंधार आहे म्हणून ती ओळखत नाही, सापडत नाही. असं होतं ना, जी हवी ती वस्तू नाही आणि जी नको ती वस्तू आहे असं त्याला सापडतं. अंधारामध्ये काय सापडतं, तर हे सापडतं. मग हे अंधारात जर सापडतं तर त्याला जे हवं ते सापडत नाही. तसं ज्ञानाच्या बाबतीत एकदा अंधार पसरला, उजळली ज्ञानज्योती, हे जे म्हटलं नाही, स्वयंप्रकाश ज्ञानज्योती, इथे महाराजांचा जो आत्ता शब्द आलेला इथे त्यांच्याबद्दलचा, तो स्वयंप्रकाश ज्ञानज्योती, ती का, तर ती हा प्रकाश टाकते आणि नेमकं काय हवं आहे ते सांगते, काय करायला हवं आहे ते सांगते, कशात लक्ष घालायला हवं आहे ते सांगते. मग ती आपली, बरं नुसतं सांगून काम होत नाही माणसाला, एकदा सांगून लक्षात राहण्यासारखे एकपाठीपणा, हा नुसता एकपाठीपणासुद्धा उरलेला नाही आहे. गिरवावं लागतं, पुन्हा पुन्हा आठवण करावी लागते, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. हा काही लहान मुलांचा विषय नाही, मोठ्यांचा विषय हाच आहे की आपण पुन्हा पुन्हा वाचतो. आपण कितीतरी लोक पारायण करणारे त्याच्यामध्ये मंडळी आहेत, ते आपल्या परीनं पुण्यकर्म करतातच आहेत, त्याचा उपयोग हा होणारच आहे. पण आपल्याला एक अनुभव आला आहे का आपण बघायला हरकत नाही. मला आलेलं आहे माझ्यापुरता. वाचत जाताना सगळं वाचून पारायण होतं, वर फुलं घालून नमस्कार करून नैवेद्य दाखवून छान सगळं आहे, याबद्दल प्रश्न नाही, त्याचं पुण्य त्याला आहे. पण पुन्हा वाचायला घेतलं की नवीनच ओवी लक्षात येते, अरे ही महत्त्वाची होती. आता दुसऱ्यांना वाचताना ही महत्त्वाची कशी, पहिल्यांदाच नाही का कळायला पाहिजे आपल्याला की महत्त्वाचं आहे म्हणून. मग दुसऱ्यांदा कशी कळते, मग तिसऱ्यांदा कशी कळते. अहो 25 पारायणं झाली तरी 26व्या पारायणाला एखादी नवीन ओवी सापडू शकते की जी महत्त्वाची आहे. मग आपल्याला कळतं, अरे ही महत्त्वाची आहे. म्हणजे याचा अर्थ इथे अंधार प्रकाशाचा वावर काय आहे, मिश्रण म्हणजे काय आहे, आणि ते प्रकाश टाकतात तो कशावर टाकतात हे आपल्याला बरोबर कळतं. म्हणून हे जैसे सोने आणि पितळ, सोनं पितळ आणि सोने सकट, आता सोनं पितळ काय फारसं राहिलंच नाही, पण सोनं पितळ आणि सोने सकट दिसती दागिने, शहाणा तो पारखू जाणे खरे खोटे ते. तेव्हा यातल्या माझं काम, मी शाश्वत अशाश्वतसुद्धा बनत नाही, माझं खरं काम नेमकं कोणतं आहे आणि नेमकं खरं माझं काम कोणतं नाही, याचा उलगडा व्हायला माणसांना 12-12 वर्ष तपश्चर्या करावी लागते. तेव्हा कळतं, अरे माझं काम हे आहे. तिथेसुद्धा ऑफिसमध्ये कसं असतं की एक स्ट्रक्चर आहे, एक छोटंसं युनिट आहे, त्यामुळे ठरवता येतं हे काम आहे, हे काम नाही. तर हे जे काम आहे तेवढं फक्त पुरं केलं म्हणजे त्याचं काम झालं. त्याच्या पगाराशी त्याचा संबंध आहे, तो दिला, त्याचा संबंध संपला. पण त्याचा संबंध लौकिक संपला, त्याचा मूळ संबंध आहे कुठे मुळात तिकडे, तर त्याच्याशी संबंध तो कसा संबंध ते कळावं म्हणून ते नेमका प्रकाश टाकतात. हे करा, हे तुमचं काम आहे, तुम्हाला करावं लागेल. जो लौकिक आहे, प्रपंच आहे, प्रारब्ध आहे, ते जे काय आहे ते सगळं करावं लागेल. पण ते झाल्यानंतर तुमचं हे खरं काम नाही आहे हे दाखवून दिलं, हे काम आहे, हे संपवलं की तुम्ही मोकळे व्हाल तुमच्या खऱ्या कामाला. तर खऱ्या कामाला मोकळं करून देणं हे संतांचं काम आहे. त्याच्यावर ते प्रकाश टाकतात, हे खरं काम आहे. तर तिथे काम करा, हे न करून चालणार नाही. उपाशीपोटी माणसाला नामसुद्धा घेणं शक्य नाही. नाम मस्त महत्त्वाचं आहे. नाम ते माझे प्राण. आता महाराज स्वतः आहे म्हटल्यानंतर आता काय काळजी करायचं कारण नाही का, पण तरी भूक लागतेच ना, तरी पाणी प्यावंच लागतंच ना, जेवावं लागतंच ना. मग ते म्हणतात की ठीक आहे, हे सगळं तुम्ही करा, पण तुमचं खरं काम इकडे आहे. तर तो विशेष जो होता सामान्य संबंध एवढाच राहिला की दिवा लावण्यापुरता राहिला, कोणाचा पूजा करण्यापुरता राहिला, कोणाचा नमस्कार करण्यापुरता राहिला आणि कोणाचा विसरण्यापुरता राहिला.
आता विसरण्यापुरता सुद्धा संबंध आहे असं म्हणणं म्हणजे आपल्याला विरोधाभास वाटेल. मला काही फारसा वाटत नाही, कारण तो कशाला तरी विसरला आहे, म्हणजे काहीतरी आहे आणि त्याला तो विसरला आहे, नाही का. त्यामुळे नाही ही गोष्ट जगात शक्यच नाही. फक्त तो विसरला आहे असं आहे, म्हणजे आहेच ना परत. ते विसरलं आहे, उद्या त्याला ते आठवलं. आपल्या घरात आपल्याला हा अनुभव आला असेल, ते काय तरी जिरं नाहीतर मोहरी काय तरी किरकोळ वस्तू असते खरं आहे, पण डोकं फिकतं अखेरचं. त्या क्षणी ती पाहिजे असते, ती मिळत तिकडे शोध तिकडे शोध तिकडे शोध तिकडे शोध, कुठे ठेवली हे सापडत नाही. आणि काहीतरी असतं, म्हणजे किरकोळ असतं. असं हे स्वयंपाकात तर 10 वेळा अनुभव येत असेल की असलं किरकोळ वस्तू असतात, कुठंतरी ते ठेवलेलं मागं पुढं काहीतरी झालेलं असतं. ते काय टाकण खार आणि अमकं तमकं कधीतरी लागणाऱ्या गोष्टी असतात. मग ते काय होतं, तो सापडत नाही, ठेवलेला आहे पण सापडत नाही. आता तो विसरला म्हणजे संबंध संपला, कारण या क्षणी तुमच्या हातात ते नाही. पण ती वस्तू त्या ठिकाणाहून हल्ली आहे का, वस्तू त्याच ठिकाणी आहे. आता जर म्हणजे वस्तू हरवत नाही, आपलं स्मरण हरवतं, तेव्हा स्मरणाला, त्या विस्मरणाला स्मरण हा उपाय आहे. जर तिथे कोणीतरी ते नेहमी घरात म्हणजे असं सहज लक्ष घालणारे सुद्धा लोक असतातच की त्यातलं कोणतरी येतं, मग आपण सांगतो त्यांना हे मिळते अहो ते त्याच्या मागं ठेवले की, मग ते त्याच्या मागं ठेवले, ते दिसलं, झालं काम. आता ती वस्तू नवीन निर्माण झाली का, ती वस्तू आहे तिथेच आहे, फक्त सामान्य संबंध आहे, तो विशेष आहे हे त्यांनी दाखवून दिलं. विशेष संबंध आहेच आपला, फक्त तो सामान्य आहे तो विशेष करून दाखवला, कारण तिथं त्यांनी प्रकाश टाकण्याची गरज लागली, आठवण करून देण्याची गरज लागली, म्हणून सगळा परमार्थ शेवटी सारांश गोळा करून स्मरणावर येतो. याचं कारण आहे, इतके गेलं की सगळंच गेलं. आता मला सांगा, जी गोष्ट स्वयंपाकघरातली जरी असली, स्वयंपाकातली असली, बाहेरची कामाची असली, काही असलं, हा अगदी साधा पेन जरी माणसाचं कुठे ते नाही सापडत आहे, त्याला पेन नाही गेलेलं, पण सापडत नाही आहे, विस्मरण आहे, एवढंच आहे. ते स्मरण झालं की अलगद ठेवल्यासारखं माणसाला मिळेल आणि उपयोगी पण पडेल, म्हणजे सगळं काम होईल, पण स्मरण आलं तर होईल, कुठे आहे आठवलं तर होईल. मग तसं काय झालेलं आहे, भगवंत काही नवीन निर्माण करायचं नाही आहे कुठे, तो आहेच, फक्त आपल्याला स्मरण करून द्यायची तो आहे. तर ते एकदा स्मरण झालं की तो आहेच. बरं कुठे आहे म्हणलं तर कुठे आहे, रेता ठावं नाही कुठे, असं आहे ना, तो नाही अशी जागाच नाही. आपल्यापासून सर्वांच्यामध्ये आणि या सखंड सृष्टीमध्ये तो आहेच सगळीकडे. आता विशेष संबंध त्यांनी लक्षात आणून दिला की तुझा हा जो संबंध आहे तो विशेष आहे. आपल्याला काय वाटतं, ते मुलाचा संबंध विशेष आहे, मुलीचा संबंध विशेष आहे, आईवडिलांचा संबंध आहे, बहिणीचा आमकं आहे तमकं आहे, केवढं त्या संबंधांना महत्त्व आलेलं असतं. अखंड आयुष्य माणसाचं ते सगळे संबंध सांभाळण्यातच जातं. वास्तविक संबंध आलेले असतात, ते प्रारब्धाने आलेले असतात, ते प्रारब्धाने संपणार नाही का, त्याची काहीतरी मर्यादा असेलच, तर त्यानुसार ते संपतात. अगदी आईवडिलांचा आपला संबंध गरीबदार आला आहे, मान्य, तर आल्यानंतर कुठेतरी त्याला काहीतरी एखाद्या ठिकाणी कुठेतरी त्याला अल्पविराम पूर्णविराम, हळूहळू येणार ना पूर्णविराम, येणार. आपल्या जगाच्या संबंधाला पूर्णविराम येणार, तिथं बाकीच्याला येणार नाही का, येणार आहे. एकाच संबंधाला पूर्णविराम नाही की तिथे कायमचाच संबंध आहे आपला, आणि तो रोजचाच आहे. नातेवाईक घेतले 5 आहेत, समजा काय 25 आहेत, एखाद्याला 50 असतात, पण काही 50चा रोजचा संबंध येत नाही. एखाद्याचा येतो, एखाद्याचं कधीतरी 15 दिवसांनी येतो, एखाद्याचा महिन्यानं येतो. म्हणजे हे सगळं, पण माणसाचं सगळं संबंध तर त्या आयुष्य वाहिल्यासारखं मनुष्य संबंध ठेवतो. अहो नसले तरी बरेच दिवसात भेटला नाही म्हणून एकदा, खूप दिवसात तुम्ही नाही भेटले, खूप दिवसात बरं झालं. त्यांच्या घरात किती गोष्टी घडल्या असतील मधल्या काळात, ते त्यांच्यापर्यंत आहेत. आपण आता भेटायला गेलो म्हणजे त्या सगळ्या आपल्यापर्यंत आल्या, आपल्यातल्या भगवंताला जागा उरली नाही आता, मग नामात लक्ष लागत नाही वगैरे. ते जे सांगतायत सारखं ते एवढ्यासाठी की विशेष म्हणून आपल्याकडे एकांताचं त्यांनी एक स्थान म्हणून महत्त्वाचं दिलेलं आहे. एका जागी बसावं किंवा एकांतात काही काळ राहावं, म्हणजे हे संबंधांचं आपोआपच बाजूला होतं. मग लक्षात येतो माझा विशेष संबंध कुठला आहे, तर ते करण्यासाठी आहे. एखादा पेपर कच्चा असला म्हणजे त्याचा अभ्यास जास्त करावा लागतो ना. तसा माझा भगवंताचा जो विशेष संबंध आहे तो पेपर कच्चा राहिला आहे, बाकी सगळ्यात प्रत्येक माहेर आहे, त्यामध्ये एकदम त्यांच्या घरात त्यांना माहीत नसतील एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, असं किती ठिकाणी आपल्याला आढळतं. मग असं जर असेल तर हा जो संबंध आहे विशेष, त्याच्याबद्दल मला किती माहिती असायला पाहिजे. एखाद्याला हे सामान्य ज्ञान म्हणजे आवड असते एक, आणि सहज एक चौकशी स्वभाव असतो म्हणा, काय म्हणा,
किंवा ते मिळाल्यावर आनंद वाटतो असं म्हणा, तर ते करतात, करू देत. पण तितकंच ते देवाचं पण करू देत. देवाचाही संबंध तर देवाचा संबंध तर विशेष आहे. तर त्यामुळे जर इथे सामान्याला एवढे मी कष्ट घेत असेन, तर विशेषसाठी किती कष्ट घ्यायला पाहिजेत. सामान्य संबंध जपण्यासाठी मी एवढे कष्ट घेतो, ते इतके आहेत की, आणि त्यातसुद्धा पुन्हा वाट्याला आलेले आणि आपण निर्माण केलेले हा परत आहेच. ते निर्माण केलेले करणं न करणंसुद्धा माझ्या हातात आहे. मी होऊन उडी मारलीच पाहिजे तळ्यात असं काही नाही आहे. तळं आपल्या जागी ठीक आहे, आपण आपल्या जागी ठीक आहे. पण मलाच पोहावं असं वाटते, म्हणून मी चौकशी करायला जातो. कसं काय आहे तुमचं? मग ते सांगतात आमचं बरं नाही, ते माहीतच आहे. ते माहीत करून घेण्यासाठीच गेलेला असतो. तर ते बरं नाही एकदा म्हटले म्हणजे मग आपल्याला त्याच्यात आनंद होतो. मग ते कसं बरं होईल, मग काय होईल, ते होईल, काय करायचं त्याचं बरं नाही, ते बरं आहे. आपले चालू आहे, याच्यात काही ते काही फरक पडला नाही. मग तो आपल्याला पडू नये, आपल्याला तो वेळ मिळालेला आहे, तो त्या 2 तासासाठी ते तिकडे जाणार. ते 2 तास जे जाणार आहेत, तर त्याच्याऐवजी तेच 2 तास समजा आपल्याला भगवंताला देता आले, तर त्याचा जो संबंध सामान्य होऊन बसला आहे तो विशेष नाही का होणार, तो उजळला नाही का जाणार. मग तो उजळला जावा याच्यासाठी हे संतांचं काम हेच आहे की ते आठवण करून देतात. आता संतांच्याकडे काय याच्यासाठी दिलं आहे, ते विशेष जाणीवेचे स्थान असा एक आपला विषय आहे. तर त्याला असंख्य गोष्टी त्याच्यासाठी आहेत. पण आपल्याला माहिती असेल की संतांना या संबंधामध्ये फार रस असतो अशातला भाग नाही, पण रस असल्यासारखं दाखवणं ही त्यांची एक खुबी आहे. ह्यात मला खूप इंटरेस्ट आहे असं त्यांना ते दाखवतात, कारण त्यांना खूप इंटरेस्ट आहे म्हटल्याशिवाय आपल्याला त्यांच्यात इंटरेस्ट वाटणार नाही. ह्यांना आमच्या प्रपंचात काहीच इंटरेस्ट नाही म्हटलं की लोक आधीच बाजूला असतील, म्हणजे देव बाराला बाजूलाच. ते तुमच्या प्रपंचात म्हणजे जे काय चाललं आहे, काम आहे, त्याच्यात मला खूप इंटरेस्ट आहे असं दाखवलं, तर मग ही माणसं त्या प्रपंचाच्या इंटरेस्टसाठी जवळ येतील. मग त्यांना कधीतरी भगवंत देता येईल, की त्याच्याबरोबर म्हणजे फ्री पण तरीसुद्धा देता येईल. पण ती वस्तू तरी निदान ते घ्यायला आले पाहिजेत. तर ती वस्तू घेतील, माणसं जातात ती प्रपंचासाठी जातात. म्हणजे किती लोक मला सांगा निस्वार्थासाठी भगवंताकडे गेले, काही नको आहे मला, भगवंत हवा आहे म्हणून गेले, असे किती आहेत. आपण काढून बघितले की आपल्या लक्षात येईल की जो तो जातो स्वार्थासाठी, याच्या कामांसाठी, काय त्या गोष्टी व्हाव्या म्हणून जावं, जाण्याबद्दल नाही, पण ते जे देत आहेत त्याच्याबरोबर ते दुसरंही काही देत आहेत तेही घ्यावं. ते खरं ते त्याच्यासाठी बसलेत. महाराजांनी विशालतेचं दुकान घातलं वगैरे, ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या त्याच्यासाठी आहेत. आता त्यांच्याकडे काय जादा आहे, तर आपल्याला हे कळावं की याच्या पलीकडे विश्व आहे आणि ते त्यांच्या ताब्यात आहे. आपले पांगाऱ्याचे स्वामी जसे मला वायरलेस आले हे जे म्हणत, ते त्यांच्याकडे विशेष जाणीव आहे. आपल्याकडे जे नॉर्मल सेन्सेस आहेत, म्हणजे जे आपल्याकडे सर्वसाधारण माणसाला काही सेन्सेस दिलेले आहेत प्रत्येकाला, आहे दृष्टी आहे, डोळ्यामध्ये सेन्सेस, म्हणजे अगदी या अर्थाने साध्या की जाणीव आहे की माणसाला मुंगी चावलेली कळते, काय असेल ते डोळे उघडले की दृश्य दिसतं, हे सगळं आहे. पण डोळे उघडले की त्यांना नुसतं दृश्य दिसतं असं नाही, त्याच्या पलीकडचं पण दिसतं. हे जे काय आहे हे त्यांच्याकडे आहे. मला समोरचं दिसतं, मला काळाच्या मागचं दिसत नाही, मला आजचं दिसतं, उद्याचं दिसत नाही. हे जे आहे हे सगळं त्यांच्याकडे आहे. मात्र त्यांना ते उद्याचं दिसतं आहे, म्हणून ते त्यावेळेला त्यांच्याकडे हे सेन्स कोणत्याहीकडे जा, आणि त्यातल्या त्यात पुन्हा म्हणजे संतांचं प्रेम सगळ्यांच्यावरच सारखं असतं, पण निस्वार्थी आणि भगवंताकडे जाऊ इच्छिणाऱ्या लोकांच्यावर त्यांचं जरा विशेष प्रेम असतं, थोडं त्यातच पण विशेष. कारण का, शक्यता त्याचीच आहे जाण्याची. बाकीच्या कष्टांनी थोडंसं एक पायरी वर जाईल, पण ह्याच्यावर विशेष कष्ट घेतले तर हा पोचेल. तो जो संबंध आहे, विशेष संबंध आहे, तिथं तो जाऊन बसेल. एकदा बसला की त्यांच्या दृष्टीने एक जीव मुक्त झाला. त्यांच्या जे येण्याचं काम आहे, भगवंतांनी ज्यासाठी त्यांना पाठवले, तर ते काम त्यांना त्या कामाशी संबंध आहे. त्यांचा निर्धार कायम आहे. माझी म्हणायचा जाणा हा निर्धार तसा आहे, त्यांचा निर्धार तसा कायम आहे. तर त्यासाठी त्यांना त्यांच्याकडे हे विशेष काही सेन्स आहेत, काही त्यांना अनुभव आहेत, आणि त्या दृष्टीने ते हे काम करतात. म्हणून आणि हे काय असतं आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव असतील. मागे मी आपल्याला म्हणजे ह्याच्यात कशाचाच संबंध नाही, जात नाही, धर्म नाही, पात नाही, का आहे त्यांना ते म्हणजे आपण एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन्स वगैरे असलं काहीतरी भाषा वापरतो अलीकडे, ते फार जुनं आहे आपल्याकडे. ह्याच्याकडे हे खूप छोट्या स्वरूपात आहे किंवा सामान्य स्वरूपात आहे. आपल्याकडे ती कधीच आहेत. स्वरूपानंदांच्याकडे आपण बघितलं असेल, स्वामींच्याकडे गेलेला मनुष्य हा कधीही त्याला मी अमुक आलो आहे हे सांगायची गरज लागत नाही कधी. तो आलेला आहे, त्यांना ते बरं, ते खोलीत तर काय बाहेर आलेले नाहीत, ते कॉटवर पडून आहेत, ते अशक्त आहेत, हे क्षीण प्रकृतीची आपल्याला सगळी कल्पना आहे. तरीसुद्धा ते आतून फक्त
ते भाऊ देसाई असत किंवा हे कोणी असत ते त्यांना सांगायचे फक्त ते बाहेर अमुक आले त्यांना पाठवा. आम्हाला चिठी देऊनसुद्धा ते शक्य नाही, आम्हाला बाहेर जाऊनसुद्धा ओळखेल असं नाही, तर त्यांना बसल्या जागी ओळखतं हे काय आहे. हा त्यांच्याकडे एक विशेष संबंध आहे आणि हा विशेष संबंध ते जो जीव पुढे जाण्याच्या आणि विशेषतः त्यातही पुन्हा असं आहे की जसं जाणाऱ्याची पुढे जाणाऱ्याची शक्यता दिसते, त्याला तळमळ आहे, अडचण आहे, साधेपणा आहे, मनुष्य सामान्य परिस्थितीत आहे, तर त्यांचं प्रेम जास्त आहे. जो श्रीमंत आहे, जो त्याच्या काय सत्तेवर आहे, त्याच्यावर त्यांचं प्रेम कमी असतं नेहमी. म्हणून संतांच्या जवळ या अर्थाने सामान्य माणसं जास्त असतात. याचं कारण का, तर ती सामान्य असतात, त्यांच्याकडे ही बाकीच्या अडवणाऱ्या भगवंताकडे जायला अडवणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या कमी असतात. त्यामुळे त्यांच्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. मागे बोललो होतो ते बाबालाल म्हणून जे आता स्वामींचा विषय निघाला, तर त्या बाबालाल हे जे होते हे व्यवसायाने ते कासाऱ्याचा उद्योग करीत आणि ते काही ते त्यांना गीतेचं वाटे आपण वाचावी आवड म्हणून ते गीता वाचत असत. त्यांना ते बाकीचं कुराण वगैरे येत असे, पण गीताही वाचत असत. आणि त्यांना हे स्वामींची एक ओढ लागली, कळलं की हे आहेत कुठेतरी आणि आपण जाऊन यावं नुसतं, म्हणून भेटीसाठी ते आले. ते एकदा आले, नमस्कार करून गेले, दुसऱ्यांदा आले, नमस्कार करून गेले. त्याने वाटे की जसं इकडे माळ देतो आपण, काय देतो, वारकरी येतात, माळ देतात, अनुग्रह देतात, दीक्षा असते, तसं काही स्वामींचं आपल्यावर विशेष कृपा व्हावी असं त्यांना वाटे. तिसऱ्या वेळेला त्यांनी पहिल्या वेळेला आले, दुसऱ्या वेळेला आले, तिसऱ्या वेळेला आल्यानंतर स्वामींनी त्यांना सांगितलं त्यांची स्वतःची परिस्थिती म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना म्हणजे केवळ हातातोंडाची गाठ पडेल एवढी होती. हे येणं जाणंसुद्धा परवडण्यासारखं नव्हतं. स्वामींना काहीही सांगितलं नाही, स्वामी त्यांच्याशी काहीही बोलले नाही. स्वामी फक्त एवढंच म्हणाले तिसऱ्यांदा आल्यावर की आपल्याला वारंवार येणं परवडणार नाही, तुम्ही जिथं आहात तिथं मी आहे म्हणले. म्हणजे अंतःकरण त्यांच्याकडे काय असतं याची कल्पना यावी. आता तुम्ही जिथं आहात तिथं हे साधन तुम्ही तिथं करत राहा, वारंवार यायची आवश्यकता नाही, मी तिथं आहे. आणि ते म्हणणे माझी परिस्थिती अशी आहे की माझ्या व्यवहारातसुद्धा कोणी सांभाळा करणार नाही, त्याचं कोणी नाही, सांभाळायला कोणी नाही, परिस्थिती नाही. जे काय होतं ते सांगितलं तसं आपल्या आता तोंडाची गाठ पडेल एवढं आहे. मग अशा परिस्थितीत त्यांना तो स्वामींचा आधार वाटला. खरं माणसाला दैन्याने, दुःखाने आणि अपयशानेच परमेश्वराकडे जास्त जवळ नेलं आहे. सोबतीनं नेलं नाही, सोबतीनं विसरून जातो मनुष्य. तर ह्यामुळं त्यांना ती ओढ वाटे, म्हणून त्यांना तसं मग जाताना त्यांना असं वाटते आपल्याकडे त्या अर्थाने आणि पुढे संबंध. ते एकदा स्वामींनी सांगितल्यावर बसल्या जागी ते स्वामींनी त्यांना तिसऱ्या वेळा आलं त्यावेळेला त्यांना हेही दिलं, दीक्षाही दिली आणि सांगितलं की हे साधन तुम्ही बसल्या जागी करा आणि तुमचा जो काही प्रपंचाचा करता आहात तो उद्योग करा, त्यात तुमचं भागेल, तुम्हाला कधी कमी पडणार नाही, एवढी काळजी घेऊ. महाराजांची पद्धत तीच आहे की जरुरीपुरता पैसा देणं हे त्यांची कृपा आहे, ती खरी हे तेच आहे. आणि परीक्षा बघायची त्याला जास्त. तर हे प्रमाण आहे, त्याप्रमाणे त्यांना कधी आयुष्यात अडचण आली नाही. पण त्यांना तिथून जो ऋणानुबंध आहे हा ठाईचा संबंध आहे. तो विशेष त्यांनी एवढाच केला की तुम्हाला त्यासाठी वेगळं यायची आवश्यकता नाही, तुम्ही बसल्या जागी साधन करा. हे सांगणं म्हणजेच संबंधाचा किती विशेषपणा मला कल्पना आहे याची जाणीव देणं, हा किती विशेष संबंध असेल. आणि इतकंही नाही की पुढे नंतर स्वामी स्वतः देह ठेवला, देह ठेवल्यानंतर त्यांना ते अनावर झालं की ते कळलं की देह ठेवला आहे. तर त्यानंतर ते आले तिथं, भेटल्यानंतर बाहेर हे देसाई होते, तर भाऊ देसाईनं त्यांनी मग त्यांना ते काही म्हणजे त्यांना काय बोलवे ना की बॉस असं झालं आणि आता आपल्याला कोण पुढे वगैरे असं. तर ते झाल्यावर भाऊनी चिठ्ठी काढली तर आणि त्यांना सांगितलं की स्वामी तुम्हाला जाताना सुद्धा विसरलेले नाही, ते चिठ्ठीवर लिहिलं होते का साऱ्यांना इथे एक मखराचं काम आहे ते द्यावं. काम कसलं काय प्रश्न आहे, माणसाला तुमची आठवण आहे आणि त्याचा पुरावा शेवटपर्यंत आहे आणि मी तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळेन. हे जे सांगितलेलं ते सांभाळलेलंच आहे शेवटपर्यंत. महाराजांनी जसं त्या ह्यांना गौरवताईनं त्या ह्यांना सांभाळलं, स्वयंपाक करणाऱ्या त्या ज्या होत्या त्या बाईंना भीती वाटे आपण म्हणजे स्वभाव कडक वगैरे, त्यांना जसं सांगितलं घारीसारख्या जाल, खरोखर घारीसारख्या गेल्या. तसं ह्या बाबालालांना त्यांनी सांगितलं होतं. तर शेवटी अगदी ज्यावेळेला बाबालांची परिस्थिती म्हणजे जाग्यावर बसले, उद्योग करणं शक्य राहिलं नाही, पैशाची आवक नाही, काही दुसरा हे नाही,
तर त्याची जेवणाची व्यवस्था होत असे. कशी होत असे माहीत नाही. कोणीतरी एक काहीतरी एवढंसं काम काढेल आणि पैसे देऊन जाईल. तर हे काय असेल? आणि ज्या वेळेला ते आजारी पडले त्यावेळेला त्या भागातले मंडळी 3 डॉक्टर्स त्या दिवशी आले. एकमेकांचं काय त्यांचे कसे एकमेकांची गाठ पडली, कशामुळं आले, कशाचा उलगडा झाला नाही, सगळे आले. आणि त्यांनी आल्यावर तिथली परिस्थिती बघितली तर ह्यांना तर त्यांची काही ओळख नाही. म्हणजे तुम्ही कसे काय आलात, कशासाठी आलात? ते म्हणजे आम्हाला असंच एक स्वामी होते कोणीतरी बाबा, आम्हाला कळलं नाही, त्यांचं दर्शन झालं आणि त्यांनी सांगितलं की यांच्याकडे जा. ते तिघांनाही झाले म्हणून आम्ही तिघे आलो होतो. आता आमची गाठ पडली तर तुम्हाला तुमची परिस्थिती आम्ही बघतोच आहोत समोर की तुम्ही अंथरुणावर आहात, तुम्हाला औषध पाणी शक्य नाही आहे. तर तुम्हाला जे काय हवं असेल ते सांगा. ते सगळे व्यवस्था करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्यांच्या घरात धान्य भरण्यापासून त्यांना औषधं देण्यापर्यंत सगळं त्यांनी केलं आणि त्यांच्या अंतकाळापर्यंत. तेव्हा आता सांभाळणं म्हणजे काय असेल त्याच्यासाठी, तर त्यांनी सांभाळलं. म्हणजे त्यातून उलटं असं झालं की ज्यांना हा दृष्टांत झाला त्यांना स्वामी माहीत नाहीत. त्यांना ज्यांचं दर्शन झालं तेव्हा ह्यांनी सांगितलं जाण्यापूर्वी, हे नंतर गेले पुढे त्या आजारामध्ये, तर तोपर्यंत ह्यांनी सेवा केली. मग त्यांना स्वामींची माहिती सांगितली. ती माणसं पुढे स्वामींच्याकडे जायला लागली आणि तिथून ते उतरून गेले हे लोक. म्हणजे काय व्यवस्था जगामध्ये आहे. फक्त मला त्या व्यवस्थेशी माझा संबंध यावा, मला तिची जाणीव व्हावी आणि मी माझ्या नेहमीच्या जीवनात जो काही अडकून बसलो आहे ते माझं खरं जीवन नाही, ते माझं फक्त कर्तव्याचं काम आहे. गेलो की जसा बाजारात गेलो की काम केलं की जसा घरी परततो तसं कर्तव्य केलं की पटकन भगवंताकडे परतावं. हे विशेष जाणीवेचे स्थान, ते विशेष केला जो संतांनी संबंध विशेष केला तो अशा पद्धतीनं केला आहे. तर तो वेगळ्या मार्गाने चालूच आहे. एकाला 10 अनुभव आहेत. आपल्याकडे सांगायला वेळ नाही, पण आपण वाचत असाल, आपल्याला त्याचा अनुभव असेल तर ते अवश्य करावं, याच्यावर विचार करावा आणि आपला खरा संबंध कोणता याच्यावरही एकदा विचार करावा. खरा माझा नक्की संबंध कोणता? आपण जसं म्हणतो प्रसंगाला कोण येईल, क्षणभर कधीतरी माणसाच्या मनात विचार येतो. एकटा असला की वाटतं आता या क्षणी मला जर काय व्हायला लागलं तर कोणी येईल, तर त्यावेळेला कदाचित कोणीही नसेल, पण भगवंत नक्की असेल. काय असेल ते असेल प्रसंग. तो आजारी असेल नाही तर त्याला काय भीती वाटेल, काय काही होईल, काहीही झालं तरी त्याला त्याच्या भगवंत हाच खरा. कारण तो एकच विशेष संबंध आहे जो आतच आहे. तो तुमच्याबरोबरच फिरत जातो. तुम्ही कुठेही राहा तो तुमच्याबरोबर आहेच, असं महाराज आहेत. हा संबंध काय? बाकीचे संबंध हे सामान्य संबंध आहेत. असतील तर असतील, नसतील तर नसतील. वगैरे काय सांगता येते ते संबंध असतीलच असं, नसतील तर काय फरक पडणार आहे. जो विशेष आहे तो असला म्हणजे झालं. तेव्हा सामान्यांच्यावर जेवढं जसं आपल्याकडे एखादा कंपल्सरी विषय असतो तो सोडवावाच लागतो. सगळे परीक्षेतून जाणारी माणसं आहेत किंवा गेलेली माणसं आहेत. कंपल्सरी सब्जेक्ट सोडवायचा आहे, तसं हे कंपल्सरी सब्जेक्ट प्रपंचाचा सोडवायचाच आहे. पण ऑप्शनलमध्ये काय मिळवतं आहे हेच महत्त्वाचं आहे. तर ते भगवंत ऑप्शनल आहे, त्याच्यात डिस्टिंक्शन मिळावं आम्ही झालं काय सांगायचं. असं सद्गुरुनाथ महाराज की पान 33 पद 11. हे पद तसं लहान आहे. म्हणजे काय 3 कडवी आहेत म्हटलं तर सावळी माणसाच्या एक बसला तर दिवसभरात पाठवून जाईल सगळं. काय पाठा जर चांगला असेल तर 2 तासातसुद्धा पाठवेल. काय जे म्हटलं आहे ते जर करायचं ठरवलं तर आयुष्यभर पुरेल एवढं काम आहे आणि उद्धार करेल एवढी शक्ती आहे. सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. घेऊन रुची त्या नामरसाची, घेऊन रुची त्या नामरसाची, भववेडी हे तोड सखया, भववेडी हे तोड सखया.
हरीच गोड सखया नाम हरीच गोड बैसुनिया गृही वेळ नको गमो बैसुनिया गृही वेळ नको गमो भलती बडबड सोड सखया भलती बडबड सोड सखया नाम हरीच गोड सखया नाम हरीच गोड रामदास म्हणे आवरुनी मन हे रामदास म्हणे आवरुनी मन हे सद्गुरु चरणा जोड सखया सद्गुरु चरणा जोड सखया नाम हरीच गोड सखया नाम हरीच गोड सखया नाम हरीच गोड जानकी जीवन स्मरण जय जय राम